24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक संलग्न आणि जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी जोरदार निदर्शने केली। प्रत्येक शासकीय योजनांचा भार आशा सेविकांवर लादला जातोय, मात्र ज्या बहिणींनी शासनाचे काम केले त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याचा सूर आंदोलक महिलांमधून उमटला आहे। मागील नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेले वाढीव मानधन हे अद्यापही आशा वर्कर यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत, ते ताबडतोब जमा व्हावेत। संघटनेला आलेले मानधन आणि परिपत्रकाची माहिती ईमेल अथवा व्हॉट्सॲपद्वारे मिळण्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले। माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले। सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय गायकवाड यांनी राज्य पातळीवरील मागण्यांवर वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले। या मागणीचे निवेदन जिल्हा समन्वयक संजोत उपाध्ये यांना देण्यात आले। ही गोष्ट खरी आणि सत्य। आता सुद्धा ज्या गटप्रवर्तकीत आलेले त्यांचं अभिनंदन, पण काही गटप्रवर्तकांनी अक्षरशः फोन करून सांगितलंय की तुम्ही जिल्हा झडपीच्या समोर दिसता कामा नये, आमची बदनामी होती। अरे आम्ही तुमच्या नाही का? पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो, तुमची एकजूट झालेली आहे। तुम्ही लक्षात ठेवा, याहीपूर्वी सरकार अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत असंच वागत होती। त्यांनी लढा दिला। आज अंगणवाडी सेविकांना परमनंट स्वरूपामध्ये या ठिकाणी आता मानधन चालवलंय। आज मी पाहिलं, बऱ्याच वेळा मी बघतो, आता मी जवळजवळ 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे। अशा स्वयंसेविकेची वाईट अवस्था कोणाचीच नाही। म्हणजे तुम्हाला कोणतं काम सांगितलं जातं, वरतून योजना आली की पूर्वी कसं होतं की अंगणवाडी सेविका होती, पण आता वरतून काही पत्र आलं की पहिली आशाची निराशा करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही आता मला साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कोणीतरी दम देत होतं, इकडे जाऊ नका, अजिबात घाबरू नका। मी तुम्हाला नंबर देतो, जर तुमच्यावरती कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणी जर कारवाई जर केली किंवा तुम्हाला नोटीस पाठवली किंवा तुम्हाला काहीतरी बोलले, तुम्ही फक्त संपर्क करा, आम्हाला सांगा, याचा समाचार आपण करू। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।